एक डांबराच्या टिपाडामध्ये अडकलेलं एक पिल्लू होतं. बरं. हां, आणि त्याला आम्ही म्हणायचो की डांबरमॅन, हां. म्हणजे डॉबरमॅनच्या ऐवजी डांबरमॅन. आणि ते पिल्लू आम्ही सोडवलं तिथनं. त्यात कुठलाही पक्ष किंवा काय असं भान नाही आहे, फक्त निसर्गाचं रक्षण हाच आमचा एक पक्ष आहे. आणि जे अतिशय निर्दयी लोक असतात किंवा कोण असतात त्यांना ते काय आपण किती जरी सांगितलं तर त्यांच्यामध्ये किती फरक पडतो हा मोठा विषय आहे. म्हणून मग थोडं कायद्याचा आधार घेऊन या गोष्टी त्यांना सांगितल्या पाहिजेत. नेमकं तुम्हाला सर्वात मोठी कोणती अडचण जाणवते काम करत असताना? आर्थिक, मनुष्यबळाची की समाजाच्या उदासीनतेची? नेमके कोणती अडचण जाणवते, काय सांगाल? त्या तिन्ही अडचणी जाणवतात. माझा जो सहकारी आहे योगेश, हा खूप चांगल्या प्रकारे हे काम करतो आणि सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम करतो. योगेश धुमाळ. योगेश धुमाळ हा प्रकाश आमटेंच्या खालोखाल मी त्याला किंमत देईन की बाबा खरोखर तेवढं काम करणारा तुम्हाला. माझी अतिशय सरकारला नम्र विनंती आहे की त्यांनी अशा जनावरांची काळजी घेतली पाहिजे की त्यांना व्यवस्थित खायला प्यायला दिलं पाहिजे. सरकारनं थोडंसं याच्यामध्ये लक्ष घालून एक महामंडळ तयार करा. नमस्कार, मी गणेश बोतालजी, संपादक सह्याद्री भेद. मी सध्या आहे कोरेगावमध्ये. कोरेगाव येथे डॉक्टर राजेंद्र गोसावी सर यांच्या हॉस्पिटलमध्ये मी सध्या आहे. आपल्या परिसरामध्ये झाडे, प्राणी, पक्षी यांच्या संवर्धनासाठी व यांच्या भल्यासाठी झापरा प्रेमी संघटना म्हणजे झाडे, प्राणी, पशुपक्षी प्रेमी संघटना ही कार्यरत आहे. आणि ही संघटना आपल्या परिसरामधील झाडे, प्राणी यांच्या संवर्धनासाठी काम करत आहे. हे अतिशय मानवतेचं जिवंत उदाहरण आहे. म्हणजे मानवतेचं फार असं उदात्त असं काम ही संघटना करत आहे. म्हणजे आपल्या परिसरामध्ये जर झाडांवर किंवा प्राण्यांवर अन्याय होत असेल तर याच्या विरुद्ध आवाज उठवण्याचे फार महत्त्वपूर्ण काम ही संघटना करत आहे. म्हणजे नुसतं हेच काम करत नसून संघटना, तर ह्या जे झाडे, प्राणी यांचे आरोग्य असेल, यांचे संवर्धन असेल आणि एखादा प्राणी अपघातग्रस्त असेल, जखमी अवस्थेत असेल तर याला तातडीने उपचार देण्याचं काम ही संघटना करत आहे. आणि याच संघटनेचे संकल्पक, संस्थापक डॉक्टर राजेंद्र गोसावी सर यांची मुलाखत घेण्यासाठी सध्या आपण या ठिकाणी आलेलो आहोत. खरं तर एखादा प्राणी रस्त्यावर पडला किंवा जखमी अवस्थेत दिसलेला असेल किंवा अपघातग्रस्त अवस्थेत असेल तर अनेक जण दुर्लक्ष करून निघून जातात तिथून. परंतु ह्या संघटनेचे स्वयंसेवक म्हणजे डॉक्टर राजेंद्र गोसावी सर यांच्या मार्गदर्शनाखाली या संघटनेचे स्वयंसेवक जर यांना कळाली माहिती किंवा या ठिकाणी असा प्राणी अपघातग्रस्त आहे किंवा जखमी अवस्थेत आहे तर या संघटनेचे स्वयंसेवक त्या ठिकाणी जातात, त्या प्राण्याला उपचार देतात आणि त्याला पूर्ववत त्याचं आयुष्य म्हणजे नव्यानं आयुष्य त्याचं जीवन जगण्यास मदत करत असतात. आणि याच पार्श्वभूमीवर डॉक्टर राजेंद्र गोसावी सर यांची आपण आज मुलाखत घेणार आहोत. सर नमस्ते. नमस्ते सर, माझा पहिला प्रश्न आपल्याला असा आहे की आपण झाडे, प्राणी, पशुपक्षी प्रेमी संघटना म्हणजे झापरा प्रेमी संघटना ही संघटना स्थापन केली. नेमकी ही संघटना स्थापन करण्यामागची आपली प्रेरणा काय होती आणि असा कोणता प्रसंग घडला की आपल्याला ह्या संघटनेची गरज आपल्याला भासू लागली, आवश्यकता वाटू लागली? काय सांगायला मला? याच्या पाठीमागचं मुख्य कारण जे आहे ते आता गेली 15 ते 20 वर्ष झाले मी बघतोय की प्राण्यांचे कसे हाल होतात, प्राण्यांना काय काय केलं जातं, झाडांना काय काय केलं जातं. हे साधारणपणे अंदाज घेत आल्यानंतर शेवटी हा निर्णय आम्ही घेतला की आपल्याला एक संघटना स्थापन केली पाहिजे आणि ती झापरा प्रेमी संघटना म्हणून आम्ही उदयास आणली. झापरा प्रेमीचं मुख्य जे उद्दिष्ट आहे किंवा मुख्य जो सुरुवात झाली ती प्रकाश आमटे सरांच्या तिथून सुरू झाली. तिथं आम्ही गडचिरोलीमध्ये कॅम्पला गेलो होतो ऑपरेशनसाठी. त्यावेळेला त्यांनी त्यांच्या प्राण्यांवरती कसे उपचार करत होते, वाईल्ड लाईफवरती कसे उपचार करत होते आणि ते प्राणी त्यांना कसं रिस्पॉन्स देत होते. तर ते आम्ही सगळं बघितल्यानंतर मला वाटलं की आपण पण काहीतरी केलं पाहिजे. 2006ची गोष्ट आहे. आणि त्याच्यानंतर मग हळूहळू प्राण्यांबद्दलचं प्रेम किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या निर्माण होत गेल्या. आमच्या समोर ज्या एरियामध्ये मी राहतो त्या एरियाचं नाव आहे लक्ष्मीनगर, पण प्रत्यक्षामध्ये इथं झोपडपट्टीचं प्रमाण भरपूर आहे. आणि ह्या झोपडपट्टीच्या लोकांमध्ये खाद्य जे आहे ते डुकरांचं खाद्य आहे. त्या डुकरांना मारताना ते कशा प्रकारे मारतात हे बघितल्यानंतर तुमचं हृदय हेलावल्याशिवाय राहणार नाही. एखाद्या डुकराला पकडायचं झालं तर त्याच्या मागं कुत्री लावणार, जाळं टाकणार, त्याला मारताना जिवंत जाळणार, दगड घालणार, या पद्धतीनं क्रूरपणे ते काम इथं केलं जातं. त्याच्याविरुद्ध पहिल्यांदा मी आवाज उठवला. काही वेळेला नगरपालिकेचे जे सीओ आहेत त्यांनी खूप चांगलं सहकार्य केलं. त्यांना नोटीस काढून डुकरांची संख्या कमी करण्यास सांगितलं किंवा त्यांना मारण्यासाठी किंवा त्यांचा काय विल्हेवाट लावण्यासाठी एका वेगळ्या ठिकाणी नेऊन इंजेक्शन देऊन त्यांना मारा असं सुचवलं गेलं. परंतु हे काय होतं की काही ठराविक काळच होतं आणि त्याच्यानंतर परत तेच सुरू होतं. असं झाल्यानंतर आम्ही म्हणलं की आपल्याला हे आवाज उठवायला एकट्याचं ते काम नाही आहे. या लोकांशी लढायचं म्हटलं तर आपल्या पाठीमागे कोणीतरी बरोबर पाहिजे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट काय झाली तर मागच्या वर्षी आम्ही जरा अभ्यास केला तर ज्या आपल्या भटक्या कुत्र्यांचा किंवा श्वानांचा जो विषय आहे
हा जरा कळीला पोचलेला होता. त्यावेळेला मी अभ्यास केला तर त्याच्यामध्ये ग्रामीण रुग्णालयामधून एक आकडेवारी घेतली. त्याच्यामध्ये असं आढळलं की एका वर्षामध्ये म्हणजे 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या कालामध्ये आर्थिक वर्षामध्ये 1200 कुत्र्यांनी 1200 जणांना बाईट घेतलेला होता. म्हणजे चावलेले होते थोडक्यात. याची कारणं वेगवेगळी असतील, परंतु घेतल्यानंतर त्याच्यामध्ये अभ्यास केला तर असं लक्षात आलं की प्रत्येकाला 5 इंजेक्शनं द्यायला लागतात. म्हणजे 12 पंचे 60, 6000 इंजेक्शनं झाली कोरेगावातल्या RH फक्त. ह्या एका इंजेक्शनची किंमत साधारणपणे 300 ते 400 रुपये या दरम्यान असते. जर का तुम्ही तसा अभ्यास केला तर 24 ते 25 लाख रुपये हे फक्त आपले त्या इंजेक्शनवारी गेलेले आहेत. पण तेच जर का आपण या कुत्र्यांचं निर्बीजीकरण केलं, त्यांना लसीकरण केलं तर ही वेळ येणार नाही. निर्बीजीकरण केल्यानंतर संख्या त्यांची कमी होऊन जाईल. ऑटोमॅटिक ते कमी झाल्यानंतर तुम्हाला ॲक्सिडेंटचं प्रमाण कमी होईल. इतकं कमी होईल की त्याच्यामध्ये काही विषयच येणार नाही. म्हणजे सगळं जे काय आपला रेव्हेन्यू जातो गव्हर्नमेंटचा हा त्यांच्या लक्षात आणून देणं हे आपलं महत्त्वाचं काम होतं. त्याचबरोबर दोन गोष्टी वेगळ्या असतात. एक RH वेगळं काम करतं आणि सरकारी लोक वेगळे काम करतात. आणि ह्याच्यामुळे काय होतं की दोघांचाही मेळ नसल्यामुळं आपला गव्हर्नमेंटचा रेव्हेन्यू लॉस होतो. हे कुठेतरी लक्षात आणून देणं गरजेचं होतं. म्हणून मग तो निर्णय घेतला की आपल्याला कोणीतरी पाठीमागं पाहिजे, आपली संघटना आपली आपण वैयक्तिक स्थापन केली पाहिजे आणि त्यात सगळ्यांना इन्व्हॉल्व करून घेतलं पाहिजे. त्यात कुठलाही पक्ष किंवा काय असं भान नाही आहे. फक्त निसर्गाचं रक्षण हाच आमचा एक पक्ष आहे. अगदी म्हणजे सर खरं तर खऱ्या अर्थानं प्राण्यांनाही वेदना होतात आणि एखादा जखमी अवस्थेत प्राणी असेल तर त्याच्या वेदना तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझा सर पुढचा प्रश्न आपल्याला असा आहे की एखादा जखमी अवस्थेत आपल्याला प्राणी दिसतो, तडफडत असतो, वेदनेने विव्हळत असतो, तर अशा वेळी त्या प्राण्याच्या डोळ्यात पाहिल्यानंतर आपल्या नेमक्या भावना काय होतात, म्हणजे काय आपल्याला वाटतं? नाही, पहिल्यांदा तर मला थोडंसं खरं सांगायचं तर डोळ्यामध्ये पाणी येतं की वाईट वाटतं खूप की बाबा एका प्राण्याला आपण अशा पद्धतीनं मारतोय किंवा काय करतोय किंवा त्याचा ॲक्सिडेंट होतोय. हे बघितल्यानंतर कुठलाही धर्म असू देत किंवा काय असू देत त्याच्या वेदना आपल्याला लगेच समजल्या पाहिजेत. जो खरोखर विवेकवादी माणूस आहे किंवा ज्याला खरोखर माणुसकी आहे त्याला बघितल्यानंतर नक्की वाटणार की याला काहीतरी आपण मदत केली पाहिजे. आणि जे अतिशय निर्दयी लोक असतात किंवा कोण असतात त्यांना ते काय आपण किती जरी सांगितलं तर त्यांच्यामध्ये किती फरक पडतो हा मोठा विषय आहे. म्हणून मग थोडं कायद्याचा आधार घेऊन ह्या गोष्टी त्यांना सांगितल्या पाहिजेत. आता एक उदाहरण सांगतो तुम्हाला. मध्यंतरी आम्ही पुसेगावला येत होतो पुसेगाववरून येत होतो. तर बैलांच्या गाड्या रस्त्याच्या कडनं त्यांनी किती उंच भरलेल्या होत्या. 800 किलोचा लोड त्यांना अलाउड केलेला आहे 2 बैलांना. तर त्याच्यावरती परत माणसं बसलेली असतात आणि ती परत त्यांना मारत असतात. हा जो काही विषय आहे ना त्याला लोडचा, हा कारखान्याने सगळ्यांनी लक्षात घेतला पाहिजे की त्यांचे किती हाल होत आहेत, त्यांना काय केलं पाहिजे, कशी मदत केली पाहिजे. फेस आलेला असतो तोंडाला, धापा टाकत असतात, गुडघे दुखत असतात त्यांचे. ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी लक्षात आणून घेऊन त्याप्रमाणे काम करायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींमुळे हे झापराप्रेमी संघटनेचं कार्य हळूहळू वाढत चाललेलं आहे. नाही खरं सर, म्हणजे आता बऱ्याच वेळा आपण बघितलं रस्त्यावर जखमी अवस्थेत प्राणी असतात, म्हणजे कुत्रे असतात किंवा अनेक प्राणी असतात. तर अनेक वेळा लोक जात असतात तिथून, येणार जाणारे अनेक नागरिक असतात, दुर्लक्ष करत असतात. तर आपण एक संघटना म्हणून, झापराप्रेमी संघटना म्हणून या समाजाच्या मानसिकतेत बदल करण्यासाठी आपण नेमकं काय काम करणार आहात? नाही, आपण समाजाला दाखवून दिलं पाहिजे की आम्ही काहीतरी त्यांच्यासाठी करतोय. हे ज्यावेळेला समाजाला कळेल, आता मागच्या 1 वर्ष 2 वर्षामध्ये आम्ही बघितलं की आम्ही जे काही कार्य करतोय ते लोकांना कळून चुकले की बाबा इथं कार्य करतायत. त्यामुळं म्हणजे श्वानांचे असू देत हाल किंवा त्यांना लाथ मारणं असू देत, बुक्की गाडीवरून जाताना काठी मारणं असू देत, ह्याचं प्रमाण खूप आमच्या एरियातलं आणि कोरेगावमधलं सुद्धा कमी झालेलं आहे. कारण आम्ही त्यांना फिडिंग करतो, आम्ही त्यांची काळजी घेण्याचा प्रयत्न करतो, त्यांना इंजेक्शन देतो. म्हणजे ह्या सगळ्या काही गोष्टी आहेत. हॉस्पिटलमध्ये आणतो, तिथं ट्रीटमेंट देतो. ह्या सगळ्या गोष्टी केल्यामुळे लोकांमध्ये एक प्रकारचं कुतूहल निर्माण झाले आणि ते जर का आपण दाखवलं लोकांना की बाबा समाजाने हे असं वागलं पाहिजे. एक डांबराच्या टिपाडामध्ये अडकलेलं एक पिल्लू होतं. हां, आणि त्याला आम्ही म्हणायचो की डांबरमॅन, म्हणजे डॉबरमॅनच्या ऐवजी डांबरमॅन. आणि ते पिल्लू आम्ही सोडवलं तिथनं. त्यावेळेला त्याला काय म्हटलं, तो तिथला कॉन्ट्रॅक्टर होता कुठल्या XYZ एरियातलं, नाव नाही सांगत. तर त्याला आम्ही काय म्हटलं की तू बाबा ह्याचा जो काय खर्च आहे तो कर, किंवा तुझे जे ड्रम आहेत ते त्यात उचलून तरी ठेव. म्हणजे आडवे जे ड्रम पडलेत त्याच्यावरती उचलून ठेव, म्हणजे त्यात कोणी जाणार नाही. ते कुत्रं दुसऱ्या कुत्र्यांच्या भीतीनं किंवा माणसांच्या भीतीनं त्यात गेलं आणि अडकून बसलं होतं. ते सोडल्यानंतर आम्हाला त्याला ट्रीटमेंट द्यायला महिना लागला. आणि त्याच्यानंतर ते इतकं चांगलं झालं की व्यवस्थित त्याला आम्ही त्या एरियामध्ये सोडून आलो. अजूनसुद्धा ते डांबरमॅन जो आहे तो आम्ही त्याला मधनानं बघत असतो.
त्यामुळे तो अतिशय म्हणजे इतकं चांगला त्याने रिस्पॉन्स दिला आणि आम्हाला खूप म्हणजे बरं वाटलं की बाबा आपण काहीतरी केलं समाजासाठी किंवा त्या प्राण्यांसाठी. नाही खरं आहे सर, म्हणजे एक वेगळ्याच भावना असतात. कारण हं. आता पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही काम करत असताना विविध संघटना असतात, समाज घटकासाठी काम करतात, विविध समाजातील विविध प्रश्न आहेत, विविध मुद्दे आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा इतर वंचितांचे प्रश्न असतील, त्याच्यावर त्या संघटना काम करत असतात, त्यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका असते. आणि तुम्ही एक असा समाजासमोर एक आदर्श ठेवलेला आहे की एक आगळं वेगळं असं काम तुमचं आहे की जो घटक खऱ्या अर्थानं दुर्लक्षित आहे, म्हणजे प्राणी किंवा झाडे असतील, की निसर्गाचे म्हणजे ह्या सृष्टीमध्ये ह्यांची गरज आहे, म्हणजे कुठेतरी समन्वय बॅलन्स साधला पाहिजे. आणि तुम्ही खरंच एक फार कौतुकास्पद एक अभिमानास्पद काम करत आहात. सर माझा पुढचा प्रश्न आपल्याला असा आहे की आता हे तुम्ही काम करत आहात संघटनेचं, तर नेमकं तुम्हाला सर्वात मोठी कोणती अडचण जाणवते काम करत असताना? आर्थिक, मनुष्यबळाची की समाजाच्या उदासीनतेची, नेमके कोणती अडचण जाणवते, काय सांगायला? त्या तिन्ही अडचणी जाणवतात. पहिलं त्यातले समाजाची उदासीनता तर आहेच आहे, त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही आहे. आर्थिक अडचण म्हणाल तर आता कसं झालं की प्रत्येक ठिकाणची औषधं, त्याच्यानंतर ते डॉक्टरांना द्यावे लागणारे काय असतील त्यांनी पैसे किंवा ऑपरेशन थिएटरची कमतरता, ह्या सगळ्या गोष्टी आहेतच. आणि शिवाय स्वयंसेवक पण आम्हाला कमी पडतात. म्हणजे किती जरी असले लोक तरी ते कमीच पडतात. आणि एखाद्या डॉगवरती उपचार करायचं म्हटलं तर त्याला धरायला दोघं तिघं लागतात, त्याला सलाईन लावायला लागतं, त्याला इंजेक्शन द्यायला लागतात, ते सगळं सांभाळावं लागतं, त्यांना पाय हलवला नाही पाहिजे, त्यांना चावलं नाही पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला ते काळजी घ्यावी लागते. म्हणून समाजाची उदासीनता जर का लोकांनी पुढे आली, माझा जो सहकारी आहे योगेश, हा खूप चांगल्या प्रकारे हे काम करतो आणि सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम करतो. योगेश धुमाळ हा प्रकाश आमट्यांच्या खालोखाल मी त्याला किंमत देईन की बाबा खरोखर तेवढं काम करणारा तो माणूस आहे. सर त्या म्हणजे डिवोशन खूप आहे त्याचं. आणि तो पण मला सांगतो की सर असं असं आहे, रोज सकाळी डिस्कशन होतं आमचं, कुठलं काय काय, आणि ह्या सगळ्या गोष्टी होऊन मग त्याला मार्गदर्शन आम्ही करतो. सध्या आर्थिक म्हणाल तर झापराला लोक देणगी देत असतात, तसं नाही असं नाही आहे, पण त्याचं प्रमाण खूप अल्प आहे. एका श्वानाला सांभाळायचा खर्च रोजचा 100 रुपये, कमीत कमी 100 रुपये. आता आपल्या कोरेगावमध्ये 200 कुत्री आहेत, 200 डॉग आहेत, त्यांना बघा तुम्ही करा हिशोब, एवढा खर्च रोज लागतो. पण तेवढं काय आपण करत नाही, परंतु समाजातली लोक हे जे डॉग जगवण्याचं काम जे आहे ना ते वेगवेगळ्या प्रकारे करत असतात. आहेत म्हणजे लोक चांगली पण लोक आहेत खूपशी. नाही खरं सर, म्हणजे आता तुम्ही आर्थिक मदतीचा विषय काढला तर सरकारनेही अशा स्वयंसेवी संस्थांना अधिकृतपणे मदत करावी किंवा निधी उपलब्ध करून द्यावा असं तुम्हाला वाटतं का? सरकारने नेमकी कशी भूमिका घ्यावी या संदर्भात, काय सांगायला बाबा? नाही, सरकारनं आता काय झालं, सुप्रीम कोर्टाचा आदेश होता, पण सुप्रीम कोर्टानं पण आता युटर्न घेतलेला आहे आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही आता हायकोर्टाकडे जावा. आणि त्याच्यामध्ये आता सुप्रीम कोर्ट पण बाजूला गेलेलं आहे. त्यांनी काय सांगितलं सुप्रीम कोर्टानं की सगळे जे श्वान आहेत किंवा भटके प्राणी आहेत ते एकत्र आणा आणि त्यांना एका ठिकाणी ठेवा, एवढं. आणि त्याच्याबरोबर त्यांचं खाद्य वगैरे सगळ्या गोष्टी आल्या, त्यांचं लसीकरण आलं, त्यांना डॉक्टर आले. आता एवढे एवढे डॉग जे आहेत ते एकत्रित कुठं ठेवणार? आणि हा प्राणी शेवटी स्वतःचं हे करण्यासाठी दुसऱ्या डॉगवरती अटॅक करणार, एकमेकांमध्ये भांडणं होणार. त्यांचा एरिया प्रत्येकाचा ठरलेला असतो. त्यामुळं आमचं असं म्हणणं होतं की तुम्ही जे आहे डॉग ते ABC करून घेऊया, आपण लसीकरण करूया आणि ज्या ठिकाणी ते डॉग आहेत, जिथं राहतात तिथली माणसं त्यांची काळजी घेतात, त्या ठिकाणी परत सोडा. एवढं सोपी गोष्ट होती. सुप्रीम कोर्टानं ती अतिशय अवघड पद्धतीनं केली. त्यामुळे आता परत याचिका दाखल झाल्यात आणि त्याचा आता निकाल असा लागला, शेवटी सुप्रीम कोर्ट म्हणलं की तुम्ही बाबा हायकोर्टाकडे जाऊन तुमचं काय असेल ते करून घ्या, असं सध्याचा निर्णय झालेला आहे. आणि आत्ता सध्याच्या घडीला जे श्वानांचं जे आहे त्याच्यामध्ये आपण सध्या व्हीकेअर म्हणून संस्था आहे त्याच्याबरोबर पण काम करतो, रोटरी कोरेगावची आहे त्याच्याबरोबर काम करतो, आणि या सगळ्यांमधनं आम्हाला बऱ्यापैकी सपोर्ट खूप मिळतो. माझी अतिशय सरकारला नम्र विनंती आहे की त्यांनी अशा जनावरांची काळजी घेतली पाहिजे की त्यांना व्यवस्थित खायला प्यायला दिलं पाहिजे. तुमच्याकडे एवढे पैसे पडलेले आहेत, अन्नदान तुम्ही लोकांसाठी एक वेळ करू नका, परंतु ह्या जनावरांसाठी तुम्ही अन्नदान केलं तर पुण्य खूप मोठं मिळणार आहे. म्हणून सरकारनं थोडंसं याच्यामध्ये लक्ष घालून एक महामंडळ तयार करावं. मला तर वाटतं की त्यांनी एक झापराप्रेमीचं महामंडळ तयार करावं आणि त्या महामंडळावर जर का आपण व्यवस्थित लक्ष घातलं, त्याचे जे विभाग केले तर कुठं कुठं काय काय प्रॉब्लेम आहेत ना ते आपल्याला समजून येतील. दुसऱ्या लोकांसाठी आपण सगळं करतोय, पण प्राण्यांसाठी जर का केलं तर ते ऑटोमॅटिक आपलं माणसाच्या उपयोगालाच ठरणार आहे ना. संख्या जर का कमी झाली तर तो पैसा ऑटोमॅटिक तुम्हाला माणसांच्या प्रगतीसाठी वापरता येणार आहे किंवा त्यांच्यावरती आपल्याला व्यवस्थित उपचार करता येणार आहेत. म्हणजे सगळ्या गोष्टी सरकारने लक्षात घेतल्या पाहिजेत. तर मला सर माझा पुढचा प्रश्न आपल्याला आहे की आता हे तुम्ही काम करत असता, म्हणजे तुम्ही स्वतः काम करता, तुमच्या मार्गदर्शनाखाली तुमचे सहकारी काम करतात, म्हणजे एकंदरीत वेळ, पैसा, मेहनत
हे सर्व खर्च करता. तर हे नेमके करण्यामागे तुमची नेमकी ताकद काय, प्रेरणा काय, या संघटनेला मिळणारी प्रेरणा काय सांगाल? नाही, काय होतं की आपण ज्यावेळेला घराच्या बाहेर पडतो त्यावेळेला एखादं डॉग, ज्यावेळेला एखादं वासगे तिकडं तिकडं अन्न हुडकत बसलेलं असतं, त्यावेळेला ऑटोमॅटिकच आपल्याला वाटतं की याला काहीतरी घातलं पाहिजे. म्हणजे स्वतः प्राणीच आपली प्रेरणा आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे. जर का आपण माणसाला माणसासारखं वागवतोय तर मग प्राण्याला का नाही वागवू शकत, किंवा त्यांना का नाही आपण अन्न देऊ शकत, एवढाच विचार माझ्या डोक्यात येतो. आणि मग आपण प्रयत्न करतो की बाबा त्यांना खाऊ दिला पाहिजे, खायला दिलं पाहिजे. मग ते एखाद्या ठिकाणी द्यायला गेलो आपण, तिथली लोक लगेच म्हणतात की बाबा ह्याला कशाला खायला दिलं. बरोबर. सर, आता तुम्ही ह्या जाफराप्रेमी संघटनेच्या माध्यमातून काम करत आहात, तर या महाराष्ट्रातील व या देशातील नागरिकांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? म्हणजे काय नेमकं या जाफराप्रेमी संघटनेच्या माध्यमातून तुम्ही अनुभव घेतात, काम करत आहात, ग्राउंडला तुमच्या लक्षात येतंय, तर ह्या जनतेला तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? माझा संदेश एकच राहील की झापराप्रेमीमधला जो पहिला झा घटक आहे, झाडे, तर त्या दृष्टीनं तुम्ही प्रत्येक गावामध्ये जिथं जागा मिळेल, समजा अगदी तुमचं स्मशान असलं तरी किंवा ओढ्याच्या कडेला, ह्या ठिकाणी तुम्ही कमीत कमी 10 झाडं अशी लावली पाहिजेत की जी आपल्याला टिकून राहतील आणि कापली जाणार नाहीत. त्याच्यामध्ये काय झालं, आम्ही पाणी फाउंडेशनचं काम करत होतो त्यावेळेला आम्ही निगडी म्हणून आमचं गाव आहे, त्या ठिकाणी जवळपास 1000 झाडं लावली. म्हणजे तुमच्या कॅनलच्या कडनं लावली, रस्त्याच्या कडनं लावली. एक 4-5 दिवस गेले असतील, काम आमचं त्यावेळेला संपलं 45 दिवसानंतर. त्यानंतर बघायला गेलो तर एकही झाड शिल्लक नव्हतं. सगळी झाडं त्या शेरडाने खाऊन टाकलेली होती. म्हणजे ती जबाबदारी कोणावरती आहे? खरं तर संवर्धनाची जबाबदारी प्रत्येकाने घ्यायला पाहिजे. बाबा हे त्याच्याकडनं व्यवस्थित गार्डिंग केलं पाहिजे किंवा ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि हे जोपर्यंत आपण आपल्या गावामध्ये करत नाही ना, तोपर्यंत आपल्या गावाचं टेम्परेचर कमी येतच नाही. त्यामुळं हा झाडांचा बाबतीतला हा विषय आहे की प्रत्येकानं थोडंसं का होईना, जास्त काही नाही पण 10 झाडं, फक्त 10 झाडं तुम्ही लावली पाहिजेत प्रत्येकानं. हे जर का केलं तर विषय बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये येऊन जाईल. आणि जी झाडं तोडतायत त्याला प्रचंड विरोध केला पाहिजे. जसं आता पुण्यामध्ये होतोय, जसं आता मुंबईमध्ये होतोय, तसा विरोध जसा कोकणात होतोय, तसा विरोध आपण करायला शिकलं पाहिजे. तरच ते सरकारी अधिकारी जे आहेत ना ते लाईनवरती येतील. आणि त्यांना सांगितलं पाहिजे की बाबा हे आमचं करू नका, आम्हाला नको आहे विकास तुमचा एक वेळ, परंतु तुम्ही झाडं तोडताय त्याचं काहीतरी केलं पाहिजे. ह्या दृष्टीनं सरकारनं पण लक्ष घातलं पाहिजे. आणि प्राण्यांसाठी म्हणाल तर प्रत्येक गावामध्ये खूप चांगली चांगली माणसं आहेत की जे प्राण्यांना मदत करतात, परंतु ते एवढं कमी पडतं आहे. त्यामुळं श्वानांचे हाल असू देत, बैलांचे असू देत किंवा गायीचे असू देत, म्हशीचे असू देत, हे सगळे हाल जे आहेत हे गाढवांचे असू देत, खेचरांचे असू देत, हे सगळ्यांचे हाल कमी करण्यासाठी त्यांच्यामध्ये प्रबोधन करणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या ठिकाणी लेक्चर घेणं गरजेचं आहे. आणि का गरजेचं आहे तर ते जोपर्यंत आपण त्यांच्यापर्यंत पोचू का नाही त्याच वेळेला त्यांना समजणार आहे की बाबा हे कोणतरी करणारी संघटना आहे म्हणून. सर, आता तुम्ही एखादा जखमी प्राणी असेल त्याचा उपचार करता, तर हे जखमी प्राणी जर बोलू लागले तर नेमकं जाफराप्रेमी संघटनेला नेमके काय 2 शब्द सांगतील ते? कारण तुम्ही त्या प्राण्यांवर उपचार करत असता, त्यांची देखभाल करत असता, त्यांचं संवर्धन असेल, आरोग्य असेल किंवा त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायावर त्याच्यावर आवाज उठवता. तर हे प्राणी जर बोलू लागले तर नेमकं जाफराप्रेमी संघटनेला ते 2 शब्द काय म्हणतील, काय सांगतील, काय सांगाल याबाबत? ते मला वाटतंय की आमच्या संघटनेच्या स्वयंसेवकांना म्हणतील की आम्हाला तुमचा मुका द्या, कीच द्या. कारण त्यांना खूप आवड आहे की बाबा तुम्ही आमचं करताय काम, आणि जवळ मिठी मारतील, मला नक्की खात्री आहे. म्हणजे खरोखरच म्हणजे जर प्राणी बोलू लागले म्हणजे बोलत असतील तर ते खऱ्या अर्थानं म्हणजे त्याच्या पुढे शब्द पण नसतील, मला असं वाटतं. बरोबर आहे, तेच. कारण त्या घटकाकडे लक्ष देणारा एक समाजातील असा तुम्ही एक वर्ग आहात की जाफराप्रेमी संघटना, हे खरोखरच म्हणजे कौतुक करायला तेवढं कमी आहे. आणि जर ते बोलू लागले तर खरोखरच तुम्ही म्हणताय तसं की ते तुमचे मनापासून आभार तर मानतील, त्याच्याकडे शब्दही नसतील, असं म्हणजे बोलायला काय अडचण नाही. हो, थोडंसं हे होते, परंतु खरं आहे ते. खरं सर. आताच आपल्याला डॉक्टर राजेंद्र गोसावी सर, की जे जाफराप्रेमी संघटना जी आहे या संघटनेचे संस्थापक आहेत, संकल्पक आहेत, अध्यक्ष आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली या परिसरामध्ये अतिशय सुंदर असं काम चालू आहे. हे खरोखरच ज्या घटकांकडे खऱ्या अर्थाने दुर्लक्ष झालेलं आहे त्या घटकांकडे सर स्वतः उपचार करत आहेत त्या प्राण्यांवर. डॉक्टर आहेत ते, त्याबरोबर त्या प्राण्यांना कुठं गरज असेल तिथं जखमी अवस्थेत असेल किंवा काही, तर सर त्या ठिकाणी जात आहेत. त्या ठिकाणी त्यांचे स्वयंसेवक जात आहेत. योगेश धुमाळसारखे अतिशय चांगले स्वयंसेवक त्यांच्याकडे आहेत. आणि खऱ्या अर्थानं तेही व्यक्तिमत्व आदर्श आहे की समाजामध्ये काम करत असताना एक वेगळे पण जपणारी ही संघटना आहे. आणि खऱ्या अर्थानं डॉक्टर राजेंद्र गोसावी सरांनी आज आम्हाला नेमकी ही संघटना नेमकं काय काम करत आहे
या प्राण्यांसाठी, या झाडांसाठी, या सर्व घटकांसाठी अतिशय सुंदर अशी मुलाखत दिली. सरांनी वेळात वेळ काढून आम्हाला मुलाखत दिली, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.